सरकारने आमच्या संयमाचा अंत बघितलेला आहे। ज्या कार्यालयाने आमच्यावरती अन्याय केलेला अन्याय अत्याचार चालू आहे त्या कार्यालयावर आम्ही आत्मदहन करणार हे निश्चित आणि निश्चित आहे। सरकारने आमच्या संयमाचा अंत बघितलेला आहे। 8 वर्षापासून आम्ही शेतकरी कमीत कमी 100 वेळेस मान्य जिल्हा अधिकारी कार्यालयापासून कमिशनर ऑफिस पासून दिल्ली गडकरी साहेबांच्या ऑफिस पर्यंत जाऊन आम्हाला फक्त शब्दाच्या शिवाय काही भेटलं नाही। मान्य गडकरी साहेबांनी आदेश दिल्यानंतर आम्हाला मुंबई NH कार्यालय मुंबई कोकण भुवन यांनी पत्र दिलं की जर तुमची खरोखरच शेतामध्ये जमिनीत मधून आमचा रस्ता जात असेल खाजगी तर आमचे पैसे द्यायला हरकत नाही, हे 2017 मध्ये सांगितलं। परंतु त्यानंतर फक्त चालू आहे म्हणून आम्ही 2019 मध्ये मान्य उच्च न्यायालय संभाजीनगर मध्ये गेलो। त्यांच्या आदेशाप्रमाणे यांची मोजणी झाली आणि ती मोजणी झाल्यानंतर मान्य उच्च न्यायालयाने आदेश दिला की याच्या 2 महिन्यामध्ये याचा आपण निकाल लावावा। 2 महिने जाऊ द्या, आज 22 महिने जाऊ द्या, 3रं वर्ष लागलंय। आम्ही कंटेम मध्ये गेलोय, त्या कंटेमला सुद्धा हे माजोरे प्रशासन तिथे हजर राहत नाहीत। तारीख पे तारीख चालू आहे आणि आतापर्यंत आमच्या ह्या 8 वर्षाच्या लढ्यामध्ये 18 लोकांनी आपलं जीवन संपवलंय। आज मिळणार उद्या मिळणार पैसे, आज मिळणार उद्या मिळणार। तर आमची सरकारला अजूनही एवढीच, जर आमची तुम्हाला खरोखरच जीवाची शेतकऱ्याची काळजी असेल तर आम्हाला फक्त एवढंच लेखी द्या की तुम्ही तुमच्या मूळ मार्गावरती तुम्ही मुदत घ्या आणि मूळ मार्ग रस्त्यावरती गटावरती आपण आपला प्रवास सुरू करा आणि आमची जमीन आम्हाला शेतकऱ्याला परत द्या। अथवा कुठलाही फैसला न घेतल्यास आम्ही आमच्या गेलेल्या 18 बांधवाला भेटण्यासाठी आमच्या 114 पैकी 18 शेतकरी बंधू गनिमी काव्याने हा रस्ता असो, जिल्हा कार्यालय असो अथवा ज्या कार्यालयाने आमच्यावरती अन्याय केलेला अन्याय अत्याचार चालू आहे त्या कार्यालयावर आम्ही आत्मदहन करणार हे निश्चित आणि निश्चित आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।